नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण रवीचं सिंह राशीतील होणारं गोचर भ्रमण व त्याची 12ही राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी सांगणार आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये मी मेष ते कन्या राशीबद्दल सांगणार आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुळ ते मीन राशीबद्दल बोलणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला रवी गोचर समजण्यासाठी मी थोडं रवीविषयी माहिती देतो, म्हणजे हा विषय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल। रवी हा ग्रह सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा, जीवनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा जीव आहे। रवी हा क्षत्रिय वर्णाचा, अग्नितत्वाचा, पित्त प्रकृती, सात्विक असा पुरुष ग्रह आहे। रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1 महिना लागतो, म्हणजे रवी हा सर्वसाधारणपणे एका राशीमध्ये 1 महिना राहतो। रवी गोचरीने आपल्या चंद्रराशीला ज्यावेळी 3रा, 6वा, 10वा आणि 11वा असतो त्यावेळी तो अतिशय शुभफलदायी ठरतो व ज्यावेळी राशीला 4था, 8वा, 12वा असतो त्यावेळी तो अशुभ फलदायी व प्रतिकूल फळ देणारा ठरतो। इतर स्थानामध्ये तो मध्यम फळ देतो। असा हा रवी गोचरीने 17 ऑगस्ट रोजी कर्क या राशीतून आपल्या स्वराशीत म्हणजे सिंह राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे तो 16 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे। सिंह या अग्नितत्वाच्या राशीमध्ये व स्वराशीमध्ये रवी बलवान होत असल्याने हा रवी आपल्या कारकत्वातील सर्व शुभ फळे देणारा ठरेल असं प्रथमदर्शी दिसतं। मात्र जर आपण इतर ग्रहगोचरीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हा रवी हा इतर ग्रहांच्या अशुभ योगामुळे दूषित आहे। आता इतर गोचरीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की रवीची केतू बरोबर, कारण सिंह राशीमध्ये आता केतू पहिल्यापासूनच आहे, तिथं आता रवी जाणार आहे, म्हणजे सिंह राशीमध्ये रवी केतू युती होणार आहे। राहू बरोबर प्रतियुती होणार आहे, म्हणजे ह्या रवीवर राहूची दृष्टी असणार आहे। रवीचे जे कट्टर शत्रू आहेत शनी, राहू आणि केतू, इथं रवी हा केतू बरोबर राहूच्या दृष्टीत आणि शनीच्या षष्टक योगामध्ये असा पूर्णपणे बिघडलेला असणार आहे। बुधही 7 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीत असणार आहे, म्हणजे 7 सप्टेंबरपर्यंत रवी, बुध, केतू अशा ग्रहांची युती असणार आहे, ही पण अशुभ असणार आहे। मीन राशीमध्ये शनी, नेपच्यून ग्रह आहे ते आपल्याला माहीत आहे। वृषभ राशीमध्ये हर्षल आहे, त्यामुळे या रवीचा हर्षलशी केंद्र योग आणि शनी नेपच्यूनची षष्टक योग होणार आहे, म्हणजे इथं रवीचा या तिन्ही ग्रहांशी अशुभ योग होणार आहे। थोडक्यात रवी राशीग्रह जरी बलवान असला तर इतर पाप ग्रहांच्या अशुभ योगामध्ये असल्याने या रवीची सर्वच राशीच्या लोकांना कमी अधिक प्रमाणात अशुभ फळे मिळतील असं दिसतं। मंगळाच्या गोचराचा विचार केला तर मंगळ हा 2 ऑगस्टपासून मिथुन राशीत गेला आहे, तो 18 सप्टेंबरपर्यंत मिथुन राशीत असणार आहे। या मंगळाचा हर्षल, शनी, नेपच्यून यांच्याशी अशुभ योग होणार आहे। विशेषतः शनी मंगळ केंद्र योग हा जास्त प्रतिकूल ठरणार आहे। शुक्र हा कन्या राशीत म्हणजे नीच राशीत असून तो 2 सप्टेंबरपर्यंत असणार आहे आणि 2 सप्टेंबरपर्यंत या शुक्रावर मंगळाची आणि शनीची दृष्टी असणार आहे, म्हणजे इथं शुक्र नीच राशीत असताना शनी मंगळाच्या दृष्टीत असं पूर्णपणे बिघडलेलं आहे। थोडक्यात ग्रहांच्या जर गोचरीचा विचार केला तर ग्रहांच्या बऱ्याच पाप ग्रहांच्या अशुभ योगाची निर्मिती आत्ताच्या काळामध्ये होत आहे आणि पुढील ग्रहमानाचा किंवा पुढील रवीच्या गोचरीचा विचार केला तर 17 नोव्हेंबरपर्यंत काळ हा खराबच जाईल असं दिसतं। आता रवीच्या बेसिक माहितीनंतर आता आपण या सिंह राशीतील गोचर रवीची मेष ते कन्या या राशी 6 राशीच्या लोकांना काय फळे मिळतील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण सुरुवात करूया पहिल्या मेष राशीपासून। मेष राशीच्या पंचम स्थानातून होणाऱ्या रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 26पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं अनुकूल तर काही बाबतीत मात्र प्रतिकूल जाणार आहे। या रवीमुळं संततीचे आरोग्य बिघडेल, संततीकडून त्रास होणं संभवतं, विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये किंवा परीक्षेमध्ये या काळात अपयश येणं किंवा इच्छित ठिकाणी प्रवेश घेण्यामध्ये अडचणी येणं संभवतं। शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये काही लोकांना आर्थिक नुकसान या काळात होऊ शकतं, त्यामुळे त्यांनी शक्यतो या महिन्यामध्ये ट्रेडिंग करू नये। मेष राशीला 4था गुरु आणि 6वा शुक्र प्रतिकूल येत असल्याने 2 सप्टेंबरपर्यंत ह्या लोकांना शत्रुबाधा होणं, कोर्ट कचेरीमध्ये अपयश येणं, प्रवासामध्ये अपघात होणं, जोडीदाराशी मतभेद होणं, कौटुंबिक कलह वाढणं इत्यादी संभवतं। त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये थोडं तडजोड करावी, वाद टाळावेत। लग्नेश मंगळ, राशीस्वामीच मंगळ तृतीयात येतोय मिथुन राशीमध्ये। हा शत्रूच्या राशीत जरी असला तर लग्नेश मंगळ तृतीयात येत असल्यामुळे या मंगळाचं गोचर काही अंशी चांगलं जाणार आहे या राशीच्या लोकांना। तर ह्या लोकांच्या धाडसात पराक्रमात आता वाढ होईल, मात्र कोणतंही धाडस करताना या लोकांनी विचार करावा। आर्थिक गुंतवणूक करताना, खरेदी करताना किंवा प्रवास करताना या लोकांनी काळजी घ्यावी। 7.5मुळे ह्या लोकांना आर्थिक नुकसान होणं या काळात संभवतं। 16 ऑगस्ट नंतरचा काळ या राशीच्या लोकांना चांगला जाणार आहे। आरोग्याची विशेष काळजी या लोकांनी घ्यावी लागेल। विशेषतः या काळात या लोकांना शरीर कष्ट, रक्तदाब, हृदयविकार, पाठीच्या मणक्याचे विकार, पित्ताचा त्रास इत्यादी आजार होण्याची शक्यता राहील।
मानसिक अस्वस्थता बेचैनी वाढण्याची शक्यता राहील, खर्चामध्ये वाढ होईल आणि संततीची चिंता राहील, हे लक्षात ठेवा मेष राशीच्या लोकांनी. यांना कोणते दिवस जास्त खराब जातील तर मेष राशीच्या लोकांना विशेषतः 20, 21, 22, 30, 31 ऑगस्ट व 7, 8, 9 आणि 16 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील. या काळात त्या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 26पर्यंत या राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि मानसिक बाबतीत त्रासदायक जाईल. विशेषतः या काळामध्ये आईशी मतभेद होणं, कौटुंबिक कलह होणं, आईचं आरोग्य बिघडणं इत्यादी संभवतं. घरामध्ये शांत वातावरण ठेवावं लागेल, शक्यतो या लोकांनी वाद टाळावेत. काहींना मात्र नवीन वास्तू वाहन खरेदीचे योग येतील. काहींना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता या काळात राहील. मात्र सप्तमेश मंगळ धनस्थानी असल्याने जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काहींना या काळात अनारोग्य किंवा आजारपण संभवतं. विशेषतः रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजारासाठी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ जाण्याची वेळ येईल. यासाठी या काळात शांत आणि संयमी राहावं, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. लग्नेश शुक्र हा पंचम स्थानामध्ये येत असल्याने वृषभ राशीच्या काही लोकांना प्रेमसंबंधामध्ये आता भरघोस यश मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रवास होतील. 7 सप्टेंबर नंतरचा काळ मात्र या लोकांना थोडा मानसिक अस्वस्थता, चिंता, काळजी देणार जाईल. 17 सप्टेंबर नंतरचा काळ या लोकांना मात्र उत्तम आणि प्रगतिकारक जाईल. त्यानंतर या लोकांची मोठी प्रगती होणार आहे. 17 सप्टेंबर नंतरचा काळ अतिशय चांगला असणार आहे. कोणते दिवस खराब होतील तर या राशीच्या लोकांना म्हणजे वृषभ राशीच्या लोकांना विशेषतः 23, 24 ऑगस्ट व 1, 2, 10, 11 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देण्यात जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर मिथुन राशीच्या तृतीय स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 26पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय प्रगतिकारक जाईल. या लोकांच्या आता कर्तृत्वात आणि धाडसामध्ये वाढ होईल. काहींना प्रवास संभवतात, मात्र या प्रवासातून लाभही होतील. रखडलेल्या काळामध्ये आता या लोकांना यश मिळेल, आरोग्य उत्तम राहील, नोकरी व्यवसायामध्ये उत्तम प्रगती आणि उत्तम आर्थिक लाभ होणं संभवतं. काहींच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होणं, शत्रुनाश होणं संभवतं. नातेवाईकांशी किंवा भावंडांशी या काळात संबंध चांगले सुधारतील, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल. विशेषतः लेखक, प्रकाशक, संपादक, पत्रकार, ज्योतिषी यांना हा काळ उत्तम जाईल. काहींना लेखनातून प्रसिद्धी मिळेल. एकंदरीत हा काळ मिथुन राशीच्या लोकांना सुखकारक व यशदायी जाईल. मागील 2-3 महिन्यापासून होत असलेला त्रास या लोकांचा आता कमी होईल. 7 सप्टेंबर नंतर मानसिक सुख समाधान ह्या लोकांना जास्त मिळेल. त्यानंतर काहींना नवीन वाहन वास्तू खरेदीचे योग येतील. मात्र राशीतून चाललेला मंगळ हा थोडा त्रासदायक असू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या मंगळामुळे थोडीशी चिडचिड, आक्रमकपणा, महत्त्वाकांक्षीपणा, गर्विष्ठपणा वाढू शकतो. डोकेदुखी वाढवणारा हा मंगळ असेल, डोकेदुखीसारखा आजार होऊ शकतो. या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाकी नोकरी व्यवसायामध्ये मिथुन राशीच्या लोकांची इथून पुढे 3-4 वर्ष उत्तरोत्तर प्रगती होणार ही अतिशय चांगली गोष्ट आहे. यांना कोणते दिवस खराब जातील तर या राशीच्या लोकांना विशेषतः 25, 26, 27 ऑगस्ट व 3, 4, 7, 12, 13 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणार जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर कर्क राशीच्या धनस्थानातून हा रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 26पर्यंत या राशीच्या लोकांना उत्तम धनलाभ आणि कौटुंबिक सुखाची प्राप्ती करून देणार जाईल. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र खर्च जास्त झाल्याने यांना आर्थिक चणचण राहील. 12व्या स्थानातून मंगळाचं गोचर प्रतिकूल सुरू असल्याने संततीसाठी तसेच दवाखाना आजारपणासाठी मोठे खर्च होणं संभवतं. संततीवर किंवा एखाद्याच्या हॉस्पिटल, दवाखान्यात तुमचा ह्या काळात मोठा खर्च होणं संभवतं. आरोग्याची विशेष काळजी ह्या लोकांना घ्यावी लागेल. विशेषतः काहींना नेत्रविकार, घसा गळा याचे आजार, साथीचे रोग असे आजार होण्याची शक्यता राहील. धनस्थानातील रवीमुळे नोकरी व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक स्थिती राहील. काहींना नवीन नोकरी मिळणं किंवा उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागणं संभवतं. काहींच्या घरामध्ये मंगल कार्य संभवतं. मात्र असं असलं तर या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. खर्च विचारपूर्वक करावा, आर्थिक नियोजन करून ठेवावं. शक्यतो मोठी गुंतवणूक या लोकांनी टाळावी. 17 सप्टेंबर नंतरचा काळ या राशीच्या लोकांना उत्तम आणि प्रगतिकारक जाईल. त्यानंतर या लोकांना अतिशय उत्तम यश मिळेल. विशेषतः या राशीच्या लोकांना 18, 19, 28, 29 ऑगस्ट व 5, 6, 7, 14, 15 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणार जातील. या काळात त्या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर सिंह राशीतूनच होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 26पर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीत प्रतिकूल जाईल. का तर राशीतूनच
चंद्रावरूनच रवी बुध केतूचं प्रतिकूल गोचर सुरू आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं राशीतूनच रवी बुध केतूचं गोचर होत असल्याने या काळात या लोकांना मानसिक चिडचिड होणं, मानसिक अस्वस्थता राहणं, आरोग्य बिघडणं इत्यादी राहतं. आरोग्याची काळजी या लोकांना घ्यावं लागेल. विशेषतः या लोकांना या काळामध्ये डोकेदुखी, पित्ताचा त्रास, पाठीचं दुखणं, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजार होण्याची शक्यता राहील. वैवाहिक जीवनामध्ये मतभेद, वाद, कलह, संघर्ष राहतील, तडजोड करावी लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धनस्थानी शुक्राचं गोचर सुरू असल्याने नोकरी व्यवसायातून यांना चांगले आर्थिक लाभ होतील. लाभातील मंगळाचं गोचर उत्तम असल्यामुळे राजयोगकारक मंगळ हा लाभातून जात असल्यामुळे काहींना नवीन वास्तू, वाहन, प्लॉट खरेदीचे योग येतील. एखादी इच्छा अपेक्षा या लोकांची पूर्ण होईल. 7 सप्टेंबर नंतरचा काळ या लोकांना उत्तम आणि यशदायी जाईल. त्यानंतर या लोकांना मानसिक सुख समाधान मिळेल, आर्थिक लाभ चांगले होतील. सध्या या राशीच्या लोकांना 12वा गुरु आणि 8वा शनी म्हणजे शनीची परिणती प्रतिकूल सुरू असल्याने गुंतवणूक करताना किंवा कर्ज काढताना किंवा मोठी खरेदी करताना काळजी घ्या. शक्यतो कर्ज काढू नका, कोणतंही नवीन काम सुरू करू नका, थोडीशी थांबलेलं चांगलं राहील. यांना कुठले दिवस खराब जातील तर या सिंह राशीच्या लोकांना विशेषतः 20, 21, 22, 30, 31 ऑगस्ट हे दिवस आणि 7, 8, 9, 16 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणार जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीच्या 12व्या स्थानातून होत असलेलं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 26पर्यंत या राशीच्या लोकांना थोडे प्रतिकूल आणि मनस्ताप देणारे जाईल. रवी बुध केतूचे गोचर 12व्या स्थानामध्ये प्रतिकूल सुरू असल्याने या लोकांना या काळात शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होणं संभवतं. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी या लोकांची स्थिती राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारीमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ येईल. काहींना ताप, डोकेदुखी, पोटदुखी, रक्तस्राव, हृदयविकार असे आजार या काळात संभवतात. काहींना वाहन अपघात संभवतात. यासाठी वाहने जपून चालवावीत. या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या रवीमुळे काहींना अनपेक्षित मोठे खर्च किंवा आर्थिक संकट येणं संभवतं, त्यामुळे मनस्ताप होईल. मानसिक स्थिती थोडी खराब राहील. थोडक्यात कन्या राशीच्या लोकांना अस्वस्थता व मनस्ताप देणारा काळ जाईल. 16 सप्टेंबर नंतरचा काळ या लोकांना थोडा बरा जाईल. तोपर्यंत या लोकांनी काळजी घ्यावी. दशमातून मंगळाचं गोचर प्रतिकूल सुरू असल्याने नोकरी व्यवसायामध्ये त्रास होणं, वरिष्ठांशी मतभेद होणं संभवतं, त्यामुळे शक्यतो नोकरीमध्ये किंवा काम करताना वाद टाळावेत. कोणते दिवस खराब होतील तर या राशीच्या लोकांना विशेषतः 23, 24 ऑगस्ट व 1, 2, 10, 11 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देण्यात जातील. या काळात लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. मी आत्ता पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेष ते कन्या 6 राशीच्या लोकांना रवीचं गोचर किंवा हा काळ कसं झालं हे मी सांगितलं. ज्या राशीच्या लोकांना रवीचं गोचर प्रतिकूल आहे अशा लोकांनी मी सांगतो ते खालील उपाय जर केले तर ह्या लोकांना अशुभ फळांची तीव्रता कमी मिळेल किंवा अशुभ फळं फारसे जास्त मिळणार नाही. लक्षात घ्या. उपाय कुठले आहेत तर पहिला उपाय लक्षात घ्या की गायत्री मंत्राचा जप रोज 11 वेळा मनातल्या मनात करावा. त्यानंतर एक रवीचा मंत्र आहे, जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतीम तमो अरिम सर्व पापगणम प्रणवतो अस्मिम दिवाकरम. या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा किंवा 1 माळ जप करा. ज्यांना मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही, छोटा मंत्र येतो. ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः किंवा ओम घृणीही सूर्याय नमः या मंत्राचा रोज तुम्ही 1 माळ जप करा. रोज सकाळी लवकर उठा, सूर्याला अर्घ द्या आणि 12 सूर्यनमस्कार घाला. यांनी तुम्हाला रवीचं बळ चांगलं मिळेल. अशा प्रकारे मी तुम्हाला हे रवीचं गोचर मेष ते कन्या राशीला कसं मी सांगितलं उपायासह एक निवेदन करतो. ज्या लोकांना माझ्याकडून ज्याही लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे आपला हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रवीचं हेच सिंह राशीला रवीचं गोचर हे तूळ आणि ते कन्या, तूळ ते मीन या 6 राशींना कसं असेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.